मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. UPSCसाठी इन्फिनिटी अकॅडमी का स्वीकारावी हे आपण थोडक्यात बघणार आहोत. आपण तुम्ही जाणताच की इन्फिनिटीचा एक मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्यामुळेच या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सरकारी अधिकृत केंद्र म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. तर काय काय फॅसिलिटी आपण देतो, कोणत्या संधी इथे आहेत हे आपण इथे बघणार आहोत. स्वागत आहे. तर एक तर आपण सगळ्याचवर एम्प्लॉयमेंट आहोत आणि त्याचा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि त्याच्यामुळे एक जबाबदारी पण असते आणि तुम्हाला एक खात्री पण राहणार इथे तुम्हाला एक दर्जेदार शिक्षण मिळेल. आपण काय काय देतो तर मग एक ते AC अभ्यासिका आपण देतो मुलांना, अभ्यास साहित्य पुस्तकं देतो, सगळं मटेरियल जे आहे अगदी स्टँडर्ड पुस्तकं तेही आपण उपलब्ध करून देतो. बॅग पण देतो, एक स्टेशनरी किट पण असते आणि शिवाय एक सॅमसंगचा मोफत टॅब देखील दिला जातो. आहे की नाही इंटरेस्टिंग. आता ही यशाची हमी म्हटलं तर भरपूर आपले विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षाने क्लिअर केली आहे. तुम्ही बघू शकता की मोठी यादी आहे किंवा अगदी कार्यक्रम आपले असतात आणि त्यात सामील व्हायला तुम्हाला आवडेल की नाही. तुम्ही एखाद्या खुर्चीमध्ये असाल, बरोबर. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या आपल्याकडे टीम आहे का शिकवणाऱ्यांची, तर उत्कृष्ट एक टीम आपल्याकडे आहे. स्वतः मी इतिहास विषय घेतो किंवा मग प्रवीण अक्कावनरू सर जे आहेत ते इंडियन सोसायटी घेतात, सायन्स घेतात, CSAT म्हणजे त्यांचा हातखंड आहे, मंजुनाथ गावडे सर एथिक्स घेतात. तर अशा प्रकारे ओम साळुंके सर हे जिओग्राफी घेतात. असे विविध प्रकारचे आपले प्राध्यापक जे आहेत ते एक्सपर्ट आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. आपण सगळ्या नोट्स देतो का, तर हो, आपण दोन्ही माध्यमामध्ये इंग्रजी आणि मराठी आपल्या नोट्स मुलांना देतो. मग त्या विविध विषयांच्या आहेत, जसं पॉलिटी आहे, एथिक्स आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे, सगळं आहे. त्यामुळे दोन्ही माध्यमामध्ये आपले नोट्स तयार आहेत आणि हा एक मोठा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण ऑप्शनल सब्जेक्ट घेतो का, तर हो, स्वतः मी हिस्ट्री ऑप्शनल घेतो, पॉलिटिकल सायन्स हा पण आपल्याकडे आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, सोशोलॉजी आहे, पबॅड आहे, जिओग्राफी आहे, मराठी साहित्य आहे. त्यामुळे ऑप्शनल असणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एक ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याची जर गायडन्स असेल तर यशाचा मार्ग सुकर होतो, हे तर निश्चित. आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीजबद्दल बोलायच नको की आपण एसेसाठी खास प्रयत्न करून घेतो, इंटरव्ह्यूसाठी खास प्रयत्न करून घेतो मुलांकडनं. विशेषतः रायटिंगवर भर देतो. डॉ नावाचा एक प्रकार असतो, डेली आन्सर रायटिंग, की ज्यात आपण मुलांकडून रोज लिहून घेतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या लेखनाचा सराव खूप चांगला होतो. आणि अशा प्रकारे सगळ्याच फॅसिलिटी आपण त्यात देऊ करतो आहे. आणि मग आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं आहे का, तर तुम्ही बघू शकता की खूप मोठी ऐसपैसेची क्लासरूम, डिजिटल बोर्ड, ऑनलाईन ऑफलाईन आणि रेकॉर्डिंग अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला तो कोर्स उपलब्ध होऊ शकतो. तिन्ही प्रकारे इंडिड ऑनलाईन ऑफलाईन आणि रेकॉर्डिंग हा याच्यामध्ये एक मोठा फायदा आहे असं म्हणता येईल. त्यामुळे मग डिजिटल बोर्डामुळे एकदम 3D पद्धतीने एखादी गोष्ट शिकवता येते, हा मोठा फायदा आहे. मॉक इंटरव्ह्यूसाठी आपण खास तयारी करून घेतो आणि त्याच्यासाठी आपला स्टुडिओ आहे एकदम स्टेट ऑफ द आर्ट जय्यत तयारीमध्ये, त्याचाही फायदा मुलांना होतो. आणि बाकी स्टुडंट हेल्प सेंटर आहे, काउन्सिलिंग केलं जातं, वेळोवेळी आढावा घेतला जातो की कुठपर्यंत प्रवास चालला आणि ट्रॅक सुटत तर नाही आहे ना हे बघितलं जातं. लायब्ररी आहे, आपली स्वतःचीही रीडिंग रूम आहे, पण तुम्ही एखादी दुसरी रीडिंग रूम जॉईन केली तर त्याचे पैसे आपण तुम्हाला देऊ करतो, तोही इश्यू नाही आहे. आणि बाकी अशा प्रकारे सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे आहेत एका ठिकाणी, अंडर वन रूफ. ऑल द फॅसिलिटीज आर बीन देअर फॉर द स्टुडंट्स. त्यामुळे तुम्हाला चॉईस करणं थोडं सोपं जाईल, हे निश्चित. तर अशा प्रकारे आपण एम्प्लॉयमेंट आहोत सगळ्याचे वेगवेगळ्या एक्झामसाठी, हे निश्चित. तर थोडक्यात काय, तर तुम्ही जेव्हा आता पर्याय निवडाल तेव्हा इन्फिनिटीला अग्रक्रम द्या, हे काही वेगळं सांगायला नको. धन्यवाद.